जमिनीचे वाटप करण्यासाठीच वन खात्याने येऊरमध्ये भिंत उभारली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला. येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात उभारण्यात येणाऱ्या भिंतीची त्यांनी पत्रकारांसह पाहणी केली. या भिंतीबाबत विचारणा केली असता वन खात्याचे अधिकारी समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला. सर्व जमीन वन खात्याची असल्याचे सांगितले जात असताना भिंत बांधून विभागणी का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भिंतीमुळे कोणाचा तरी खासगी भूखंड मोकळा करून देण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी वन खात्यानेच सुपारी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. भिंत उभारताना अनेक झाडे तोडून रस्ता तयार करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. 20 वर्षांपूर्वी याच ठिकाणी खासगी व्यक्तीने बांधलेली भिंत वन खात्याने पाडली होती. मात्र आता स्वतः वन खाताच भिंत उभारत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नाही बेसिक ही भिंत बांधतात. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधत आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे ही मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं की काय? जसं TDR हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्या. आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. आता समोर मोठ्याच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देताय का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जे क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करताय. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका असे एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावलं आहे? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं, त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जात आहे. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. तर काम थांबलं तर भिंती तोडा येणाऱ्या काळात भिंती तोडा येणाऱ्या काळात नाही असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला? मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो. मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो. हे आता मोठी नावं घेत आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही की त्यांचा आदेश आहे ते आम्हाला विचारतात तुम्ही काय करता कामं. अचानक जागे झाले ते. एवढं 95ची कोर्टाची ऑर्डर आहे ते अचानक जागे झाले. 100% हा प्लॉट सोडवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. यश आलं. इथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी सुपारी उचलली, ही भिंत बांधून दिली की हा प्लॉट मोकळा झाला. येऊर हे महसुली गाव सांगितलं आतापर्यंत ते इकोसेन्सिटिव्ह गाव म्हणूनच ओळखलं जातं. हो, अचानक हे सगळं बदल होत गेले ना. पण संजय गांधी नॅशनल पार्कची बाउंड्री कुठपासून सुरू होते? मग गेट खाली कशाला लावलंय?
ठाणे शहर आणि येऊर जर महसुली गाव आहे तर मग तुम्ही पैसे कशाला घेताला? येऊर गावात जायचं, तुम्ही खाली पैसे कशाला घेता माझ्याकडनं? येऊर महसुली गाव आहे ना, तुमचा काय अधिकार माझ्याकडनं पैसे घ्यायचा? ठाण्यातल्या ठाण्यात महसुली गावामधनं फिरायला मी तुम्हाला कशाला पैसे देऊ? आता ही जी झाडं तोडलेत मोठ्या प्रमाणावर, ते म्हणजे फॉरेस्टनी झाडं तोडावीत, ते जरा आश्चर्यच वाटतं. मोठं झाड तुटले. हां मोठं झाड नाही, त्याला घ्या ना, केस घ्या, तुम्ही घ्या केस. नाही तुम्ही पण काही घेणार नाही. हां? TMC कडे फॉर वन विभागाकडे वृक्ष प्राधिकरणास पाठवून देतो.